हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हे प्लांट तुम्ही बघू शकता. हे आहे तेजपत्त्याचं प्लांट म्हणजे तमालपत्र आणि हे खूप मसाल्याचं असं हे प्लांट आहे. आपण मसाल्यामध्ये याच्या पानाचा उपयोग करतो. तर इथे बघू शकता हे प्लांट मी नर्सरीतून काही दिवसा अगोदर आणलेलं आहे. ते कशा पद्धतीने लावले त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर तेव्हापासून हे प्लांट अशा पद्धतीने याची छान प्रकारे वाढ झालेली आहे. त्याला खूप छान असे नवीन-नवीन पानं आलेले आहेत. खूप सारे पानं आलेले आहेत आणि जे जुने पानं झालेले आहेत ते बघू शकता. तर ते मी तोडून घेत आहे. कारण आता ते तोडून सुकवले तर त्याचा आपण उपयोग आपल्या किचनमध्ये घेऊ शकतो. तर तेच मी जे जुने झालेले पानं आहेत, म्हणजे डार्क असे ग्रीन झालेले आहेत, तिथे बघू शकता असे. तर मोठे-मोठे पानं तेच मी तोडून घेत आहे आणि जे छोटे-छोटे नवीन पानं आलेले आहेत, मस्त कोवळे पानं आहेत, ते मी त्या झाडावरच असे ठेवून देते. म्हणजे आपल्याला असं समजायला असं काही वेळ लागत नाही, की लगेच आपल्याला कळून जातं, की नवीन पानं कोणते आहेत आणि जुने पानं कोणते आहेत. तर जे झाडावरचे जुने पानं आहेत, तेच पानं आपल्याला या झाडावरचे तोडून घ्यायचे असतात. तर तेच मी पानं असे एक-एक करून तोडून घेत आहे. झाड असं काही मोठं झालेलं नाही, छोटंच आहे. परंतु आता छान प्रकारे त्याचे पानं सुकवून त्याचा उपयोगसुद्धा मी माझ्या किचनमध्ये घेणार आहे. तर इथे हे सर्व एक-एक करून असे मी पानं तोडलेले आहेत. हे बघू शकता मस्त असे याला नवीन पानं आलेले आहेत. म्हणजे हे प्लांट माझ्या बागेमध्ये खूप छान प्रकारे लागलेलं आहे आणि त्याला मी कुंडीमध्येच लावलेलं आहे. जर आपण आपल्या बागेमध्ये जमिनीमध्ये लावलं तर ते खूप मोठं असं प्लांट होतं. तर परंतु इथे मी जास्त जागा नसल्यामुळे मी हे कुंडीमध्येच लावलेलं आहे. कारण माझ्याकडे दुसरेसुद्धा खूप सारे असे मोठे-मोठे प्लांट आहेत आणि याचा आपण उपयोग 2 प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे याची जी साल असते, झाड म्हणजे आत्ताच आपण काढू शकत नाही. मोठं जर हे प्लांट झालं, तर त्याच्या सालीचा सुद्धा उपयोग आपण मसाल्यामध्ये करू शकतो. म्हणजे त्याचा दालचिनी जी आपण बाजारातून विकत आणतो, ती दालचिनीसुद्धा याच झाडापासून याच्या झाडाच्या सालीपासून तयार होते आणि हे पानंसुद्धा म्हणजे या झाडाचा आपण 2 प्रकारे उपयोग घेऊ शकतो. या झाडाची जास्त काळजी घेण्याची गरज नाही. म्हणजे उन्हामध्ये ठेवलं तरी ते छान प्रकारे राहतं. कारण अशा प्लांटला जास्त ऊनच पाहिजे आणि थोडंफार जास्त उन्हामध्ये थोडी त्याला म्हणजे जास्त ऊन पडणार नाही असं आपल्याला ठेवावं लागतं. कारण उन्हाळ्यामध्ये तर कुंड्यातील सर्व झाडांना आपल्याला सावलीमध्ये ठेवावं लागतं. जे जमिनीमध्ये आपण झाडं लावतो त्याची जास्त काळजी घ्यायची गरज नसते. आणि हे पानं तोडले तर हे मी 4-5 दिवस असे त्याला कपड्याने पुसून सुकवायला ठेवले होते आणि हे पानंसुद्धा आपल्याला सावलीमध्ये सुकवायचे आहेत. तर मी हे सावलीमध्ये पानं सुकवलेले आहेत. तर खूप छान असे पानं हे वाळलेले आहेत आणि ते आपण हे बघू शकता. हे मी बाजारातून विकत आणलेले पानं, याचा कलर बघू शकता आणि हे जे मी आत्ता ताजे मस्त असे हे झाडावरचे पानं सुकवलेले आहेत त्याचा कलर बघू शकता. या झाडाला कुठल्याच प्रकारे काही केमिकल वगैरे म्हणजे मी माझ्या कुठल्या झाडाला केमिकलचा उपयोग घेत नाही. पूर्ण असं सेंद्रिय खतच देते. तर इथे बघू शकता मस्त हे पानं मला एवढे मिळालेले आहेत आणि ते मी आता असे स्टोअर करून ठेवणार आहे. पॅक बंद अशा डब्यामध्ये मी ठेवणार आहे. म्हणजे ते की जास्त दिवस राहतील. इथे बघू शकता मी अशा डब्यामध्ये हे भरून ठेवणार आहे आणि जेव्हा मला उपयोग त्याचा घ्यायचा असेल तेव्हा मी त्याचा उपयोग घेणार आहे. आणि याचा सुगंध बी खूप एवढा छान येतो. पान तोडलं तर त्याचा असा खूप छान सुगंध येतो. तुम्हीसुद्धा तुमच्या बागेमध्ये हे प्लांट लावू शकता.